मला इकडं आले म्हणजे आणखी मामाच्या गावाला होतं मला म्हणलं जाईन तिकडे डोंगर दाखवून जाईन पण त्या दिवशी व्हिडिओ नंतर गेल्याच्यानंतर अर्धा तासाने असा पाऊस झाला तुम्ही बघा भूर 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 आज 4 दिवस झाले सारखे भुरभुर चालू आहे जर पाऊस आहे ना कमी व्हाय ना काहीच नाही मग तिकडे जातं पण नाही तर उद्या आता पाऊस उघडला तर आपण जाऊ कारण आपल्या इकडं पण चुकलं 1-2 किलोमीटर जायला तर आता एवढं म्हणजे काय आहे बघितलं तुम्ही कसं पाऊस चालू आहे भूर 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 हे बघा पाणी पण नाही बघा पाणी काय करू आता मी तिकडे जाता येणार मला इथून मी कसं जाऊ शकतो इकडे रस्ता चांगला आहे कसं जाऊ शकतो पण तिकडे आपल्या इकडं खराब रस्ता आहे आपल्या इकडं गेवरापासून 15 किलोमीटर गाव आहे ST पण जात नाही ST पण जात नाही मी गेवरातून एकदाच गाडी घेऊन जाईन गावाकडं पण पुढं कसं जाऊ पुढं गाडी जात नाही 1-1.5 किलोमीटर तिकडं पण असंच पाऊस चालू आहे भूर होते तर आता गणूचा कसा बदला घेऊ काय काय बदला घ्यायचा आपल्याला काय बसलो इथं असं एक जणाचं राहत नाही इथं सध्या कोणी मास्तर ते बाहेर शिकायला बाहेर गावी शेवगावला शिकायला मला वाटतं मुख्याध्यापक इथं आता रिटायर पण होते त्यांचे आई वडील वारले हे त्यांचं घर बघा तुम्ही तेव्हापासूनच घराला कुलूप आहे सध्या कुणीच नाही घरी आम्ही बसत असतो टाईमपास तर आपली मित्रकंपनी होती 10-15 मुलं होते पोरं गेले जेवण करायला आपण लुडो खेळत होतो तर छत्री घेऊन येते छत्री घेऊन जातो पोच तोड ना हे काय भुर 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 झाडं बघा कसं पाणी 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 पडतंय तर काय बोल मला बोलताय ना बस बघू पोच वड आता पुढचा